नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. जसकार रत्नेश्वरी मातेच्या मंदिरासाठी जसकार ओळखलं जातं. जसकार ओळखलं जातं सुधीर तांडेलच्या गोलंदाजीसाठी आणि जसकार ओळखलं जातं मात्र भारतच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी देखील. आणि आज भारतने ती कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे. भारत काय म्हणशील आज तुझ्या संघासाठी ही कामगिरी तू केली आहेस. या अगोदर किती वेळा तू ही स्पर्धा इकडे ही स्पर्धा इकडे इकडे बघा ही स्पर्धा तुम्ही खेळला होतात आणि काय म्हणाल तुमच्या आजच्या कामगिरीविषयी. महेश कडू साहेबांनी जेव्हा ही पहिल्यांदा टुर्नामेंट ऑर्गनाईज केली तेव्हाच या उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि मानाची टुर्नामेंट आहे ही हे डिक्लेअर झालं होतं. आणि ते प्रत्येक वर्षी नवनवीन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना खरंच मानायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने तुम्ही काय म्हणाल तुमच्या खेळीविषयी काय म्हणाल आणि कसं फील करता ज्यावेळेला तुम्ही तुमच्या जसकार गावासाठी क्रिकेट खेळत असता, तुमच्या टीमसाठी क्रिकेट खेळत असता. काय नाही, खेळत राहायचा बस इतकंच. तर खरोखर आज तुमची जी कामगिरी होती खरोखर वाखाणण्याजोगती होती आणि यापुढील मॅच साठी देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार येस आहेत. भारत नक्कीच. आणि सामना सुरू होतानाच जेव्हा जसकर गावची जोडी जसकर संघाची जोडी मैदानामध्ये गेली तेव्हा एक बक्षीस आलं होतं. बक्षीस देणाऱ्याचं नाव गुलदस्त्यात अजूनही आहे की हा सामना जर जसकर संघाने जिंकला आणि सामन्याचा सामनावीर जर भारत ठाकूर ठरला तर त्याला 2000चं बक्षीस दिलं जाईल आणि त्या बक्षिसाच पात्र ठरलाय भारत. क्या बात आहे. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स पहा, हा सामना भारत जिंकून देणार आहे त्यांना त्याही वेळेला कॉन्फिडन्स होता आणि तुम्ही तो नक्कीच सार्थ ठरवलात. तर खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी असणार आहेत आणि तुम्ही जी कामगिरी केली त्या कामगिरीचं मनापासून अभिनंदन. नक्कीच. आणि आणखी एक उल्लेख करावा असं वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून आज उपस्थित असणारे आमचे सन्माननीय नाईक साहेब PSI नाईक साहेब यांच्या बाबतीत सांगायचं झालं, आपण सर आताच उल्लेख केलात की तुम्ही सतर्क आहात म्हणूनच आम्ही सर्व सण साजरे करू शकतो किंवा आम्ही सुरक्षित जीवन जगू शकतो हे सांगताना अभिमान वाटतंय. गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वीच नाईक साहेब आणि त्यांच्या टीमने उत्तर प्रदेशवरून आरोपी शोधून आणले. यापेक्षा आणखी मोठी कामगिरी काय असू शकेल. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आरोपी शोधणं आणि त्याला कैद करणं. तर नक्कीच साहेब तुमचं या ठिकाणी आगमन झालं आणि नक्कीच 4 दिवस तिकडेच होते आणि शेवटी त्या आरोपींना तुम्ही शोधून काढलात आणि या ठिकाणी नक्कीच इकडे घेऊन आलात. तर नक्कीच तुमचं त्या कार्याबद्दल नक्कीच अभिनंदन. आणि तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला लाभलेले आहेत उरणवासियांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन. नक्कीच. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला प्रेक्षक वर्गाला सांगावंसं वाटतंय की एखाद्या गोष्टीसाठी आपण जाताना आपल्याला पोलीस यंत्रणा दिसली की आपण घाबरतो. ते घाबरायचं मित्र काही कारण नाही, ते आपल्या सुरक्षिततेसाठीच सरकारने खऱ्या अर्थानं त्यांची निवड केलेली आहे. ते आपले मित्र आहेत आणि त्या आपल्या सुरक्षिततेसाठीच खऱ्या अर्थानं ते कार्यरत असतात, त्यांचं ते कर्तव्य असतं. परंतु आपण कोणत्या कारणाने त्यांना घाबरत असतो. काही घाबरायचं कारण नाही मित्र, कारण ते आपलेच बंधू आहेत आणि आपल्यापैकीच कोणीतरी आहेत. हे आपण ही भावना जर आपल्या मनामध्ये असली तर पोलीस यंत्रणेबद्दल आणखी आपल्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढेल. तर नक्कीच पोलीस नक्कीच त्यांच्याबद्दल जरूर या ठिकाणी सांगेल, कारण खास या क्रीडा स्पर्धेसाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे पोलीस. आणि साहेब आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढते. आपलं पुन्हाच एकदा मनापासून अभिनंदन. महाराष्ट्र पोलीस तर आपण पाहू शकता मोठ्या स्क्रीनवर आमच्या tenniscricket.in चे कॅमेरामॅन देखील खूप चांगलं कॅमेरावर त्यांचा देखील पाहायला मिळत आहे. हे तेच साहेब आहेत. नाही साहेब त्यांनी मात्र 2 दिवसापूर्वी अगदी उत्तर प्रदेशात जाऊन देखील अतिशय धाडसी कार्य केलंय आणि त्याही ठिकाणी कुठल्या उत्तर प्रदेशच्या बिळात जाऊन लपले होते, परंतु आम्ही तुम्हाला शोधल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि इकडे घेऊन आलेले आहेत. आणि अशा कार्यतत्पर अधिकाऱ्यांना नक्कीच सातत्याने आमचा सलाम असणार आहे.
तर नक्कीच नावाशिवा पोलिसांच्या माध्यमातून आणखीन एक उपलब्धी जरूर पाहायला मिळाली होती. केवळ 2 दिवसाचं अर्भक नक्कीच सापडलं होतं आणि केवळ 2 तासामध्ये त्याच्या आईला शोधून काढण्यात देखील यश मिळालं होतं. अगदी कार्यतत्पर आणि अभिमान आहे पोलीस दलाचा. का अभिमान नसावा? कारण सातत्याने तुमची तत्परता आहे आणि म्हणूनच आम्ही सुरक्षित आहोत. साहेब, आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही सुरक्षित आहोत. फक्त तुम्ही आहात, तुम्ही आहात आणि तुम्ही आहात म्हणून धन्यवाद. आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेची शोभा पुन्हा एकदा वाढली जाते. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, स्पर्धेच्या दिशेने, ज्या स्पर्धेचे वेध संपूर्ण रायगडाला लागलेले आहेत. आणि आज जर पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून काही क्षणापूर्वीच अगदी बडोद्यावरून देखील आणि पुण्यावरून देखील मॅचचा आनंद घेणारे चाहते युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे या स्पर्धेची कीर्ती आता सर्व दूर चालली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त सामना येतोय. एका बाजूला असणार आहे समिधा नागाव, मंदार लवेकर आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जय गजानन कुक्षेत नवी मुंबई, अर्थातच अनुप पाटील आणि कंपनी. दीपक पाटील या क्रीडा नक्कीच या संघाचे सर्वेसर्वा देखील आहेत. सूरज पाटील साहेब नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेचे, हे देखील या संघाचे खंदे समर्थक आहेत. त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला मंदार लवेकर आणि कंपनी बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळेल मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अबू, आणि बॅटिंगसाठी मात्र सज्ज होताना पाहायला मिळतील समीर आणि प्रतीक ठाकूर. ही बेनीची जोडी. पाहूया या महत्वपूर्ण मॅच मध्ये काय होत आहे. पहिला बॉल, अबूचा पिचिंग झाली, आतमध्ये येतोय, वळण घेतोय, अगदी हेलकावे खात यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. पाहू शकता तुम्ही अबूचा हा बॉल. अगदी बॅट्समन थोडेसे डबल माइंड झाले, हा बॉल खेळायचा कुठे. आणि ज्या वेळेला गुडलेन स्पॉटवर पिचिंग होते त्यावेळेला बॅट्समन द्विधा मनस्थित असतो, फ्रंट फुटला खेळायचा की बॅक फुटला खेळायचा. फलंदाजाची तीच अवस्था या बॉलवर झाली होती. या वेळेला मात्र शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉटवरील चेंडू उसळी घेणारा होता, बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टीरक्षकाच्या हातात. अबूला मिळतंय यश आणि धक्का बसतोय मात्र या ठिकाणी समिधा नागाव संघाला आपल्या सलामी वीराच्या रूपात. विकेटचं पतन. उरण तालुक्यात सोनारी गावात, उरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा, नामचे महेश कडू दादाचा, आयोजन कोणाचा, नामचे दिनेश तांडेल दादाचा, आयोजन कोणाचा, नामचे महेश कडू दादा. ही स्पर्धा तर टाइमपास करायचा नाहीये. सर्व खेळाडूंना आपण एक ठराविक वेळेतच हा सामना संपवायचा आहे आणि ही खासियत आहे या स्पर्धेची, शिस्तबद्धता. या स्पर्धेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न, सर्वोत्कृष्ट रायगडातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांमध्ये ही स्पर्धा का गणली जाते, सातत्याने गेल्या 3 वर्षामध्ये या स्पर्धेने दाखवलेलं आहे. विशेष म्हणजे आयोजनातील मात्र अतिशय उत्कृष्ट आयोजन, नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांची मांदियाळी, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्य. आणि सर्वाधिक ठळक वैशिष्ट्य रायगडातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल 1400 ग्रॅम वजनाचे चांदीची तब्बल 91,000 नक्कीच मोल असणारी ट्रॉफी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य, कुणाकडूनही आर्थिक मदत न घेता नक्कीच महेश कडू मित्रमंडळाची स्पर्धा मी या ठिकाणी म्हणेल. आणि ही अशी खासियत असणारी मोठी स्पर्धा तर सातत्याने पाहायला मिळतात. परंतु त्या स्पर्धांमध्ये या स्पर्धेचं माझ्या मते गतवर्षीच फायनल मॅच झाली त्यावेळेला महेश कडू यांनी घोषित केलं होतं ही स्पर्धा तोपर्यंत असणार आहे जोपर्यंत मी महेश कडू मित्रमंडळाच्या माध्यमातून केवळ ही स्पर्धा भरवणार आहे, तोपर्यंत ही स्पर्धा अविरतपणे सुरू राहणार आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली असं म्हटलं जातं. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला नवी मुंबईचा जय गजानन कुक्षेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय समिधा नागाव. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला होता अबूच्या माध्यमातून. बॉलिंग केल्यानंतर मात्र पुन्हा पाठमोरे होत आहेत, बॉल अडवत आहेत. तोपर्यंत एक रन मात्र या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने आज नक्कीच या स्पर्धेचे घटक कुणालजी दाते, आम्हाला अभिमान आहे IPL मध्ये समालोचन करतायत आणि IPL मध्ये समालोचन करणारे आमचे समालोचक मित्र आहेत याचाही अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे या माजी सरपंच चषक सोनारीचे ते महत्वाचे घटक देखील आहेत. तर सर्वांना विनंती करेल एकदा कुणाल दाते यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हो, काय बॉल टाकला गेला या वेळेला.
पिचिंग झाली, गर्रकन गिरकी घेतली, अक्षरशः फलंदाजाची फिरकी घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन नक्कीच हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्या, कारण पहिलाच षटकात एवढा बॉल वळवणं आणि खूप चांगली कामगिरी. तुम्हाला एखाद्या वेळेला मॅन ऑफ द मॅच ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स एका वेगळ्या लेवलला जातो. पहा, यावेळेला आतमध्ये येतोय परंतु दिशा दिली, या बॉलला मात्र सीमारेषेच्या दिशेने पाठवलं जात आहे आणि हा चेंडू पार करतोय, सीमारेषेच्या बंद झुगारतोय, तोडतोय, फोडतोय, जातो सीमारेषेच्या पलीकडे. चरणी तुझिया जीव सुखावला, माथा ठेवून चरणी तुझिया जीव सुखावला. गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला. आणि बरेचसे असे म्हणजे ही क्रीडा स्पर्धा महेश कडू मित्रमंडळाची जरूर आहे आणि त्याचबरोबरीने बरेचसे असे खंदे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, मित्र आहेत, म्हणजे त्यामध्ये प्रशांत कडू यांचं देखील मी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी नक्कीच कौतुक करेल, कारण त्यांचं या स्पर्धेच्या आयोजनामध्ये जे काही मोलाचं योगदान आहे खरोखर वाखाणण्याजोगतं आहे. आणि नवे तर प्रत्येकाला एक जबाबदारी दिली आहे, प्रत्येक मंडळाला, मित्रमंडळाला जबाबदारी दिली आहे आणि जणू काही ही जबाबदारी म्हणजे आपला एक कार्यच आहे आणि म्हणून मात्र प्रत्येक मंडळ, प्रत्येक कार्यकर्ता समोर येतोय आणि ती भूमिका निभावतोय. हे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं. स्पर्धा तर होत असतात, लाखाच्या होतात, अगदी करोडोच्या घरात खर्चही केला जातो, परंतु त्यातल्या त्यात म्हणजे ही आयोजन, नियोजन यातील परफेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महेश नरेश कडू साहेबांबरोबर या ठिकाणी दिनेश रमण तांडेल साहेबांचं देखील आम्ही जरूर कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिली ओव्हर तर संपते. पहिल्या ओव्हरमध्ये बोलबाला राहिलेला आहे जय गजानन कुक्षित संघाच्या अबूचा. धावा झाल्यात त्या 5, विकेट गेलेली आहे ती 1. पाहूया यानंतरच्या कालावधीमध्ये काय होतंय. कुठेतरी बॅट्समन आहेत समिधा नागावचे, त्यांना आपला गिअर चेंज करावा लागेल. मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर तब्बल 65 धावांपर्यंत ते गेले होते. यावेळेला कमीत कमी 50 पर्यंत धावांचे तरी गेले पाहिजेत, कारण त्यांच्याकडे मंदार लवेकर सारखा गोलंदाज आहे. म्हणजे प्रत्येक गोलंदाज हा आहे त्यांचा ज्यांच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, परंतु गोलंदाज चांगली कामगिरी केव्हा करतील, त्यांच्याकडे धावा असतील फाईट करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला फाईट करण्यासाठी धावाही निर्माण कराव्या लागतील. आणि मागील पहिल्या पर्वात जर पाहिलं तर नागाव आणि कुक्षित हा सामना झाला होता, त्यावेळेला नागाव सरस झालं होतं. तर पाहूया यावेळेला काय होत आहे. विनोद पाटील बॉलिंगसाठी आलेत, त्यांच्या हातात मात्र कर्णधाराने चेंडू दिलाय, विश्वास ठेवलाय त्यांच्यावर, काम आहे त्यांचं या ठिकाणी थांबवायचं फलंदाजांना. परंतु फलंदाजाला या ठिकाणी एक गोष्ट करायची आहे, गोलंदाज कितीही तोलामोलाचा असेल, मला या ठिकाणी माझी सरपंच चषकामध्ये फलंदाजीला का पाठवलंय, तर मला गोलंदाजांची दाणादाण उडवायची आहे, मला टाकलेले चेंडू धावांमध्ये परावर्तित करायचे आहेत, सीमारेषा तोडायची आहे, चौकार षटकार मारायचे आहेत. या इराद्याने फलंदाजालाही मैदानात उतरायचं आहे, कारण लक्ष आहे माजी सरपंच चषकाचं, लक्ष आहे चांदीच्या झळाळत्या करंडकाचं आणि लक्ष आहे या रायगडातील मानाच्या स्पर्धेचं. म्हणून आम्ही मैदानात उतरलोय. या वेळेला पिचिंग झाली, त्यानंतर चेंडूने वळण घेतलं, बॅट्समन थोडेसे शफलही झाले होते. पहा, विनोद पाटीलने एक गोष्ट केली आहे आणि ज्याप्रमाणे फलंदाज शफल झाले त्याचप्रमाणे बॉल देखील पिचिंग केल्यानंतर जेवढे शफल झाले तेवढा बाहेर वळवला. म्हणजे मनकवडा गोलंदाज म्हणावा लागेल, निर्धाव चेंडूची सांगता. याही वेळेला आता मात्र बिग हिट केला जातोय, बिग 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 सिक्सर. एका बॉलवर जर पाहिलं तर माथा ठेवून चरणी तुझिया जीव सुखावला. गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला. 26 तारखेला फेब्रुवारी महिन्याच्या. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. याही वेळेला पुन्हा एकदा या बॉलला जरूर ओळखलं, भिरकावून दिलं, पुन्हा एकदा सीमारेषेचे बंद उखडून टाकले आणि चेंडू जातोय सीमारेषा पार.
तर जय माता दी ग्रुपची देखील साथ जरूर ज्याप्रमाणे ही दोस्ती आहे त्याच पद्धतीने साथ देखील त्यांना सातत्याने लाभलेली आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून वैयक्तिक आयुष्यात देखील व राजकीय आयुष्यात देखील जर पाहिलं तर त्यांना ही साथ लाभताना पाहायला मिळालेली आहे. 18 धावा झालेल्या आहेत. या अगोदर जर पाहिलं तर अबूचं वर्चस्व होतं बॉलरचं, परंतु आता वर्चस्व निर्माण करतोय फलंदाज, जो मात्र प्रतीक ठाकूर आता त्याची बॅट बोलू लागली आहे. या वेळेला आखू टप्प्याचा चेंडू जरूर होता, बॅटच्या मधोमध अपेक्षा होती त्या ठिकाणी तर आलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल जातोय, परंतु 1 रन जरूर मिळणार आहे. काही बॉल होते, पहिलं षटक जे होतं ते मात्र बॉलरचं होतं आणि हे षटक मात्र नक्कीच आता बॅट्समनचं आहे. तर नाईक साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या पुन्हा एकदा आम्ही मनापाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आभारी आहोत. आपल्या कार्याला सलाम आणि यापुढील कालावधीमध्ये देखील आम्हा सर्वांना अभिमान वाटेल असे सातत्याने कार्य तुमच्याकडून होत राहील. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 षटकांची समाप्ती होते. पहिल्या षटकात 5 आणि दुसऱ्या षटकात 20, तब्बल 15 धावांचा पल्ला या षटकात गाठलाय. आणि जे कुठेतरी कुक्षित संघ पहिल्या षटकात हवी होण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या षटकात मात्र समिधा नागाव हा हवी होताना पाहायला मिळतोय. म्हणजे एका बाजूला उरण तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई असा सामना पाहायला मिळणार आहे. आणि उरण आणि नवी मुंबई यांचं देखील सातत्याने चांगलं नातं राहिलेलं आहे, मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत. परंतु मैदानात आज कोणता संघ वरचढ होणार आहे? या अगोदर पहिल्या पर्वात उद्घाटनीय सामना याच 2 संघांमध्ये झाला होता. त्यावेळेला मात्र समिधा या संघाने मात केली होती कुक्षित संघावर, समिधा नागाव संघाने. परंतु कुक्षित संघ हा देखील तेवढाच बलवान आहे. अनुसारखा खेळाडू, दीपक पाटील यांच्यासारखे खेळाडू आणि त्याचबरोबरीने एक नवी मुंबईतील मातब्बर संघ ही कुक्षित संघाची ओळख आहे. तर पाहूया कुक्षित संघ आज या स्पर्धेत कशा प्रकारची कामगिरी करतायत. 2 षटकं झाली आहेत, 2 षटकं अजूनही येणार आहेत. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी बदल केला जातोय. बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे केतन पाटील यांना आमंत्रित केलं जात आहे. ग्रामीण क्रिकेट, 1 गाव आणि त्यातील 11 खेळाडू हे ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही सातत्याने व्यावसायिक क्रिकेट सातत्याने जवळपास म्हणजे 99% व्यावसायिक स्पर्धा करायला मिळतात. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळी मजा आहे, एक वेगळी लज्जत आहे आणि ती अनुभवायची. कारण 1 गाव आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गावाच्या गावं लोटणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. एकाच गावातील जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि मॅच झाल्यानंतर देखील यावेळेला या बॉलला टोलावला जात आहे समोरच्या दिशेने. मॅच झाल्यानंतर जिंकल्यानंतर केला गेलेला जल्लोष, गावातील चाहत्यांनी तुमच्यावर ओवाळून जीव टाकला म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि मॅच पराभूत झाल्यानंतर आपल्याच गावातील चाहत्यांनी तुम्हाला खडे बोल सुनावणे म्हणजे देखील ग्रामीण क्रिकेट. कारण दुसऱ्या दिवशी ऑफिसामध्ये असू देत, गावातील नाक्यावर असू देत, काल रात्री झालेल्या मॅचच्या चर्चा दुसऱ्या दिवशी दिवसभर रंगतात म्हणजे देखील ग्रामीण क्रिकेट. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. हो, या वेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला होता. अडवण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करतायत ऑन साईडला क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. या षटकामध्ये केतन पाटीलवर 1 भूमिका दिलेली आहे कर्णधाराने. आता तो धावसंख्येचा ग्राफ दुसऱ्या षटकात वर गेलाय, त्याला कुठेतरी खाली आणायचं आहे. परंतु जबाबदारी आहे दोन्ही फलंदाज. एका बाजूला जर पाहिलं तर प्रतीक आणि अमित यांच्यावर. मला माझ्या नागावसाठी आज काहीतरी करायचं आहे, कारण हा आहे माजी सरपंच चषक. यावेळेला पुढे सरसावत थोडासा खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु जागेवर थांबवलंय प्रतीक यांना, अमित यांना. कारण अमित यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते, ग्रामीण क्रिकेट पैशासाठी खेळलं जात नाही. गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या इब्रतीसाठी, गावाच्या अब्रूसाठी आणि माझ्या नक्कीच गावातील प्रत्येक नागरिकासाठी आणि क्रिकेट चाहत्यासाठी खेळलं जातं ते ग्रामीण क्रिकेट. खेळपट्टी बनवण्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने ही गोलंदाजांच्याही प्रेमात पडली आहे आणि ज्यांनी चांगलं फुटवर्क केलं त्या फलंदाजांच्याही. तर त्यांचं देखील आम्ही जरूर या ठिकाणी कौतुक करणार आहोत. 22 धावा धावफलकावर आहेत. तर गोलंदाजीसाठी केतन, तर फलंदाजीसाठी अमित. या वेळेला नक्कीच पुन्हा एकदा चांगला नक्कीच बॉल होता, टोलावला जातोय. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, थ्रो करणार, तोपर्यंत 2 रन मिळतील. आणि चांगला बॉल अडवला देखील. पहा काय थ्रो झालाय आणि शेवटच्या क्षणापर्यंत हो 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 कौतुक करावं लागेल. आणि पहा काय कॅमेरा वर्क देखील आहे.
आणि रनआउटचा देखील प्रयत्न केला परंतु बचावलाय. ही नक्कीच कॅमेरामॅनच्या नजरेतून सुटत नाहीये. जाऊयात मॅचच्या दिशेने. तिसरं षटक मार्गस्थ असताना बॅटची एज घेतली जाते, संपूर्णपणे झोकावून दिलं. दीपक पाटील यांचं देखील आम्ही कौतुक करू. हो, मला झुंज द्यायची आहे. मला आज माझे कपडे खराब झाले तरी चालतील, मला कुक्षेत गावासाठी खेळायचंय. आणि हे ग्रामीण क्रिकेटचं खऱ्या अर्थाने म्हणजे वैशिष्ट्य असतं. एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. तुम्ही ज्यावेळेला तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळताना त्यावेळेला एका वेगळ्या ऊर्जेनं तुम्हाला झपाटलेलं असतं आणि तेच पाहायला मिळते दीपक पाटील यांच्या माध्यमातून. तर स्पर्धेचे घटक तुषार पाटील वाशीगाव, दीपक पाटील कुक्षेत आणि पैकी दीपक पाटील यांना आपण जरूर या वेळेला फिल्डिंग करताना पाहायला मिळालं. हो, चांगला बॉल होता. या बॉलला देखील ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनचे फिल्डर येत आहेत, बॉल अडवतायत, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. 3 ओव्हर संपतायत, 26 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. एक खेळाडू माघारी परतल्यानंतर पहिली ओव्हर होती ती बॉलरची, दुसरी ओव्हर होती बॅट्समनची आणि तिसरी ओव्हर होती ती बॉलरची. प्रतीक ठाकूर खेळतायत 8 चेंडूमध्ये 19 धावांवर आणि अमित पाटील 8 चेंडूमध्ये 7 धावांवर. आम्ही कौतुक करू ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे. मग त्यामध्ये महेश म्हात्रे, मनोज कडू, नरेंद्र पाटील, नरेश कडू, सचिन कडू, रवींद्र अण्णा कडू, रणजित कडू, प्रमोद कडू आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे. कारण क्रिकेट हा खेळ म्हटला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते, खेळपट्टी. खेळपट्टीच जर चांगली नसेल तर स्पर्धा चांगली होऊ शकत नाही. परंतु या खेळपट्टीसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने नक्कीच बनवली आहे त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबरने आम्ही आभारी आहोत जय मातादी ग्रुप, साई समर्थ एंटरप्राइजेस, पार्किंग बॉयज सोनारी, कडू 11 सोनारी, प्रमोद स्पोर्ट्स सोनारी, तांडेल ब्रदर्स, कारवाली बेट्स, ज्ञानेश्वर माऊली ग्रुप यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. तर जाऊयात शेवटच्या षटकामध्ये. हे षटक ठरवणार आहे. ही मॅच जर पाहिली पहिल्याच डावात आहे, परंतु या मॅचमध्ये कधी मॅच कुक्षेतच्या बाजूने तर कधी मॅच जाते मात्र नागावच्या बाजूने, कधी अनुप पाटीलच्या तर कधी मॅच जाताना पाहायला मिळते ती मंदार लवेकर यांच्या बाजूने, कधी उरणच्या तर कधी नवी मुंबईच्या बाजूने. तर नक्कीच स्टार आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. अनुप पाटील नवी मुंबईतील एक महत्त्वपूर्ण असा खेळाडू बॉलिंगसाठी येताना आम्हाला पाहायला मिळतील. तर पाहूया या शेवटच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. तर या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण मॅचसाठी बॉलिंगसाठी आलेत अनुप. प्रतीकसाठी या वेळेला कमी गतीने आलेला हा बॉल होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत 2 रन तर घेतल्या जातील आणि घ्याव्याच लागतील, कारण हा आहे क्रिकेटचा खेळ. अभी नाही तो एक साल कभी नाही. माजी सरपंच चषकामध्ये खेळाचं प्रत्यक्ष दाखवण्याचं नक्कीच तुम्हाला संधी केव्हा मिळणार आहे, वर्षातून एकदा मिळणार आहे. चांदीचा करंडकासाठी खेळायचं आहे, माझ्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. ग्रामीण क्रिकेट मात्र या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. अनुपांचा हा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, एक जबरदस्त प्रहार, सीमारेषा पार. प्रतीक आपल्या ढंगात आले, नक्कीच बॉलच्या रेषेत आले, जोर लावला, ताकद लावली आणि भिरकावून दिलाय. जसा बॅटला बॉल लागला, बॉलवर लिहिलं होतं 6 धावा आणि षटकार. सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि प्रतीक ठाकूर मात्र एक पात्री अभिनय करतोय म्हणावं लागेल. 28 धावांची खेळी ते 27 धावांची खेळी सजवत आहेत. अनुप पाटीलवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न आहे हा. 34 धावा तर झालेल्या आहेत. एक जबरदस्त बिग फाईट आपण या ठिकाणी पाहत आहोत. 25वा षटकार या स्पर्धेतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बिग हिट, अप्रतिम फटका. या फटक्याचं नाव होतं समिदा नागाव. षटकार आणि कॅमेरावर पहा काय शेवटच्या क्षणापर्यंत बॉल फॉलो करतायत शाहरुख शेख. गुड कॅमेरा वर्क.
हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला इरादे उद्ध्वस्त केले. ते मात्र गोलंदाज अनुपने. 2 बॉलवर तू जरूर हवी राहिला असतील, परंतु मी ही नवी मुंबई ते सोनारी करळ पाट्यापर्यंत का आलोय, तर या ठिकाणी मला माजी सरपंच चषकात आपल्या नावाचा आणि गावाचा डंका पिटायचा आहे. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल तर हवेत जाईल, पाहूया काय होतंय. 1 रन तर मिळणार आहे. दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला जातोय आणि तो करत असताना मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतावा लागेल बॅट्समन अमित पाटील यांना. 1 रन. धन्यवाद डीजे. क्रिकेट तुझे किती रंग किती छटा, क्रिकेट तुझे किती रंग किती छटा, कितीही पाहू तरी नवीन 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 वाटतंय. आणि कितीही वेळा तुम्ही क्रिकेट पहा, या क्रिकेट खेळाचा मला वाटत नाही कुणाला कंटाळा कधी आलाय. आयुष्यभर क्रिकेट खेळला असेल, पाहिला असेल, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्हाला आम्हाला आनंद देणारा. कितीही दुःखात असा मॅच पहा, दुःख कुठच्या कुठे जातं कळतही नाही. परंतु या वेळेला एक जोरदार प्रहार आणि या बॉलवर लिहिलंय पुन्हा एकदा समिदा नागाव ब्रँडेड षटकार. बॅटिंग केली आहे प्रतीक ठाकूरने. 14 बॉल मध्ये 40 धावांची खेळी सजवली आहे आपल्या समिदा नागावसाठी आणि 47 धावा उभा केले. फेब्रुवारी महिन्याच्या 25 तारखेला नक्कीच गणपती पावला महेश यांना म्हणू शकतो आपण. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सुरू आहे क्रिकेटचा सोहळा. प्रतीक ठाकूर एकपात्री अभिनय काय असतो, फलंदाजावरची गोलंदाजावरची हुकूमत काय असते, ते मात्र दाखवलं या समिदा नागाव गावच्या खेळाडूने. आणि नवी मुंबईच्या जय गजानन कुक्षेत संघाच्या समोर ठेवलंय 48 धावांचं आव्हान. आणि हे 48 धावांचं आव्हान मात्र कशा प्रकारे पार केलं जाते की रोखलं जाते. बॉलिंगसाठी तुम्ही पाहू शकता, पहिली ओव्हर अबूची होती, केवळ 5 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. दुसरी ओव्हर विनोदची महागडी, 1 षटक टाकलं, 15 धावा खर्च केल्या. तिसरी ओव्हर केतन आले, त्यांनी मात्र केवळ 6 धावा दिल्या. आणि चौथ्या ओव्हरला अनुप आले, त्यांनी 21. गोलंदाज फलंदाज फलंदाज गोलंदाज अशा प्रकारे हा डाव राहिलाय. कधी बॉलरच्या बाजूने 1 ओव्हर गेली आहे, तर कधी बॅट्समनच्या बाजूने गेली आहे. परंतु या पहिल्या डावामध्ये संमिश्र कामगिरी पाहायला मिळाली आहे. लक्ष जरूर मोठं आहे, परंतु जय गजानन कुक्षेत असा संघ आहे नवी मुंबईचा, ज्यांच्याकडे क्षमता आहे या सामन्याचं पारडं केव्हाही बदलण्याचे. आणि असे त्यांच्याकडे काही बॅट्समन आहेत, ते केव्हाही सामन्याचं पारडं फिरू शकतात. परंतु त्यांचा कस लागेल ज्या वेळेला मंदार लवेकर आणि कंपनी बॉलिंगसाठी येणार आहे. तर याही डावामध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील ज्या पहिल्या डावात पाहायला मिळाल्या. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील चुरस अशीच पुढे कायम राहणार आहे या मॅचमध्ये. पाहत राहा, कुठेही जाऊ नका. माजी सरपंच चषक सिद्धिविनायकाची सोनारी उरण रायगड या ठिकाणी. मी मात्र काही काळासाठी थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय दुसऱ्या डावासाठी. उरण तालुक्यातील एक गोड आवाज प्रसाद भोईर दादरपाडा यांच्याकडे. धन्यवाद.
क्या बात है. नाम ऐसा करो की नाम से ही काम हो जाए और काम ऐसा करो की काम से ही नाम हो जाए. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण पाहताय गेल्या काही दिवसापूर्वी खरं तर महेश कडू यांच्या अर्धांगिनी अर्थात पूनमताई थेट सरपंचपदी ज्या पद्धतीने निवडून भरघोस मतांनी ज्या पद्धतीने निवडून आल्या त्यावरून नेहमीच म्हणावंसं वाटतंय काम ऐसा करो की काम से ही नाम हो जाए और नाम ऐसा करो की नाम से ही काम हो जाए. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूनम महेश कडू या थेट सरपंचपदी प्रचंड बहुमताने निवडून आल्या. तर आपण जाऊया सामन्याकडे जिथे आपण पाहताय बरोबर पहाटेचे 1:08 होत आहेत आणि आपण अनुभवताय माजी सरपंच चषक 2019 पर्व तिसरे सौजन्य श्री साई समर्थ एंटरप्राइजेस जय माता दी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली एक उत्तम दर्जाची एक गाव 11 खेळाडू स्पर्धा. चांगला फटका येतोय. अतिशय वेगाने चेंडू आला होता लॉंग ऑफ मध्ये. पहिलाच हा फटका फलंदाज आपण पाहता अनुप पाटील आणि विनोद पाटील कुक्षेत विपक्ष समिधा नागाव असा सामना रंगला जातोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे जिथे आपण पाहिला 47 धावा झाल्या त्याने 48 धावांचं आव्हान. त्या आव्हानाला पेलण्यासाठी सुरुवातीची जोडी मैदानामध्ये. तर महत्वाची सूचना आहे यापुढील या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी सामना असेल जसकार विपक्ष वरचे ओळे. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक कोणत्याही प्रकारे इथे मात्र मी म्हणेन धाव मिळत नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय आणि असा प्रत्येक एक निर्धाव चेंडू आणखी मी म्हणेन पराभवाकडे वाटचाल करण्यास भाग पाडणार. कारण चार षटक असेल आणि समिधा नागाव संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर एक अचूक टप्प्यावरती असणारी ही गोलंदाजी आज पाहायला मिळते. जिथे मी म्हणेन या स्पर्धेमध्ये जेव्हा माजी सरपंच चषक सोनारच्या मैदानाची स्पर्धा पाहायला मिळते तेव्हा समिधा नागाव संघाचा हा गोलंदाज नेहमीच चालताना आतापर्यंत दिसला. हे सत्य सुद्धा तेवढंच आहे. तर वरचेवळे संघाचा संघनायक आणि आपण पाहता जास्कर संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते नाणेफेकीसाठी आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. खूप मोठी स्पर्धा आहे आणि हे दोन्ही संघनायक येताना दिसत आहेत. एकीकडे असेल सचिन तर दुसरीकडे संगम. एकाच राशीचे दोन खेळाडू आहेत. काय घडणार कोणती रास कोणाला सफल ठरेल ती येणारा काळ सांगणार आहे. पुढचा चेंडू मंदार लवेकर. यावेळचा चेंडू बॅकफुटला जाऊन अगोदरच खेळण्याचा एक मानस होता पण त्यामध्ये सुद्धा असफल. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकती लागली जाते 1 धाव. सन्माननीय विष्णू तांडेल यांना विनंती आहे. सन्माननीय विष्णू तांडेल यांना विनंती केली जाते आपल्या पवित्र शुभास्ते आपण यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभास्ते आपण करायची आपणास विनंती आहे. सामना असेल जसकार विपक्ष वरचे ओळे या दोन संघांमध्ये. आतापर्यंत आपण मंदार या गोलंदाजाचा विचार केला तर मंदारने आतापर्यंत 17 चेंडू फेकलेत त्यापैकी 13 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत या गोलंदाजाने. उत्तम दर्जाची कामगिरी. हा मंदारचा चेंडू परकट घेऊन चेंडू शॉर्ट टर्नर मध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडू लॉंग स्टॉप कडे जाताना दिसतोय. काय घडणार चेंडू जिंकलाय क्षेत्ररक्षक हारला चेंडू सीमा पार चौकार. या क्रिकेटच्या पंढरीत भारी आयोजन हाय कोणाचा. या क्रिकेटच्या पंढरीत भारी आयोजन हाय कोणाचा. या सोनारी गावच्या महेश कडू माजी सरपंच चषकाचा. या सोनारी गावच्या महेश कडू माजी सरपंच चषकाचा. या क्रिकेटच्या पंढरीत आपण पाहिलं असेल शॉर्ट टर्नमध्ये असं तैनात असले दोन क्षेत्ररक्षक ज्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा फलंदाजांना झाला. हे म्हणजे असं झालं दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ इथे मात्र होताना आपण पाहिलं. चेंडू सीमा पार चौकार गेला आणि या 4 धाबा महत्वपूर्ण असतील. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अर्थात संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा फलकावती लागली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 5 धाबा. बिनबाद 5 धाबा होतात. अजूनही 43 धाबांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि 43 धाबा होणार की नाही ही मात्र शंका असेल. या शंकेच्या निरसनासाठी येणाऱ्या 18 चेंडू पाहावे लागतील. याच आपण पाहतो ही स्पर्धा पाहत असताना आमच्या सोबत जोडले जातात जय माता दी ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष सुनील कडू तर जय माता दी ग्रुपचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल पाटील आमच्या सोबत जोडले जातात. ही स्पर्धा एन्जॉय करतायत. यावेळचा चेंडू पाहिला राऊंड विकेटने फेकलेला हा चेंडू फलंदाजाला पुन्हा एकदा चकवून जातोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. 17 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. 17 चेंडू 43 धावा. चेंडू आपण पाहिला राऊंड विकेटने फेकला. नॅचरल स्विंग असतो परंतु हा चेंडू जर आपण पाहिला तर जास्त मात्र फिरकी नव्हती घेतली त्या चेंडूने.
क्या बात आहे. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑप्शन एक खोलवर टप्पा ठेवला, त्याचा फायदा गोलंदाजाला नक्की झाला मी म्हणेन, कारण फलंदाज इथे मात्र निकामी होतोय. निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता केली जाते. कुक्षेत नवी मुंबई परिस्थितीत हा संघ जर आपण पाहिला, जो मैदानामध्ये उतरला 48 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, ज्यांनी अगोदरचा सामना गोलंदाजाच्या जोरावरती मी म्हणेन जिंकला होता, पण तोच कुक्षेत संघ आता मात्र फलंदाजी करत असताना त्यांची मात्र एक महत्त्वाची परीक्षा असेल, कारण नागाव सारख्या एक उत्तम दर्जाच्या गोलंदाजांसमोर 24 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये 48 धावसंख्या उभारणं. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता, थोडासा मात्र डगमगला हा क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक मला वाटतं मंदार लवेकर स्वतः. हा चेंडू मात्र बाईच्या रूपानं ही सिंगल मिळते, आणि या सिंगलच्या सहाय्यानं आपण धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती लागली जाते. बिनबाद 6 धावा. बिनबाद 6 धावसंख्या आपण पाहताय, धावफलकावरती लागली जाते. एक सामन्यामध्ये ही मोठी धावसंख्या, ही 48 धावसंख्या 4 षटकांच्या मोबदल्यात आपण जर खेळपट्टीचा एक प्राथमिक अंदाज घेतला तर नक्कीच हा फायटिंग स्कोअर म्हणावा लागेल. परंतु क्रिकेटमध्ये अजूनही कोणताही स्कोअर हा मात्र मी म्हणेन सुरक्षित नसतो, आणि बऱ्याच वेळा असं घडताना सुद्धा आपण पाहिलंय. यावेळचा चेंडू जबरदस्त फटका. प्रेक्षकांना मात्र ज्या फटक्याची आतुरतेने वाट पाहिली होती तो फटका, आणि झेल सुद्धा टिपला इथे मात्र. आयवा कॅच. 500 रुपयाचं बक्षीस या महेश कडू साहेबांचा मी म्हणेन चिरंजीव आणि त्यांच्या हस्ते दिलं जाईल. हा मिळतोय षटकार. स्क्रीनवर कॅच आपण पाहू शकाल. जबरदस्त झेल टिपला. कलाकाराची पावलं कलाकार, त्या पद्धतीनं एखाद्या खेळाडूची पावलं खेळाडू ओळखू शकतो. यावेळचा चेंडू जर आपण पाहिला तर यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते, आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक जर आपण पाहिलं तर आता मात्र पोहोचलं जात आहे 13 वर. 13 धाबा स्कोरवरती येत आहेत. क्या बात आहे. पुन्हा एकदा तो क्षण दाखवला जातोय महेश कडू यांच्या सुपुत्राने. क्या बात आहे. जबरदस्त झेल टिपला, आणि पुन्हा एकदा तो झेल सातत्याने पाहावा आणि पाहतच राहावं असं वाटत जात आहे. मनीष तांडेल यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस. मनीष तांडेल यांना विनंती आहे, मनीषजी तांडेल आपल्या शुभ हस्ते आपण साठी 500 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे दिलं जात आहे. जबरदस्त झेल टिपला, आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये या खेळाडूमध्ये सुद्धा क्रिकेटचे काही गट्स दिसत आहेत, हे नक्कीच सिद्ध होताना दिसत आहे. पैसे बँकेमध्ये पुन्हा जमा केलेत, कारण त्याचा चक्रीवाढ व्याज हा उद्या घेतला जाईल. लहान मुलांची सवय असं आपण सुद्धा आपलं बालपण हे अनुभवलं आहे सुनील शेठ, कारण आपल्याच वडीलधाऱ्या माणसांकडे ते पैसे द्यायचे आणि दुप्पट तिप्पट ते पैसे नंतर दुसऱ्या दिवशी वसूल करायचे. ही आपली सवय, हरकत नाही. हा मात्र एक विनोदाचा भाग होता. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण विचार केला तर स्क्रीनवर आलाय 35 धाबांची अजूनही गरज असेल येणार 12 चेंडूमध्ये. सामन्यामध्ये कमबॅक केलं, शिरकाव केला असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 13 धाबा. 12 चेंडू 35 धाबा. थोडंसं कठीण आहे अतुलजी, परंतु मागणं मी म्हणणार नाही, कारण क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं नसतं आपण पाहिलंय काय घडणार. 12 चेंडू 35 धाबा. यावेळचा चेंडूवरती प्रहार केला जातोय, पण काय घडणार. प्रयत्न केले जातात. क्या बात आहे. चांगला पट दिला मी म्हणेन, कारण 6 धावांचं कन्व्हर्टेशन 2 धावांमध्ये केलंय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, आणि क्षेत्ररक्षण सुद्धा मी म्हणेन उल्लेखनीय झालाय, कारण या 6 धावा होत्या. 6 धावांचं कन्व्हर्टेशन 2 धावांमध्ये. संघाची धावसंख्या होती 15 धावा. फटका जर आपण पाहिला तर बरोबर मिड विकेटच्या दिशेनं हा चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन मी. जरी झेल झाला नाही तरी सुद्धा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळचा चेंडू चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. अगोदरचा चेंडू ज्या शैलीने गोलंदाजाने टाकला होता, जे डिलिव्हर केला होता, त्याला अनुसरून हा चेंडू थोडासा वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळाला, आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झालाय. संघाची धावसंख्या स्थिर आहे 15 धावा. विजयासाठी अजूनही गरज आहे 33 धावांची. ही चेंडू असतील बाकी 10 चेंडू आणि 33 धावा. हा चेंडू आउटसाइड टू ऑफस्टंप. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. अभिषेक रखवी जो गोलंदाज आहे, मंदार लवेकर सारख्या उत्तम दर्जाच्या गोलंदाजाच्या हाताखाली खऱ्या अर्थानं तयार झालेला गोलंदाज म्हणावा लागेल, कारण अनुभव सर्वात मोठा गुरु म्हटला जातो, आणि अनुभवाची शिदोरी मंदार लवेकर आपल्या ज्युनियर खेळाडूंना
सातत्याने मात्र घडवण्यासाठी वापर करतायत. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट टर्नमॅन मध्ये झालेली खराब कामगिरी, त्याचा फायदा फलंदाजाला. चेंडू डीप टर्नमॅन सीमा पार चौकार. दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान. या चौकाराच्या साह्यानं धावफलक 4 पुढे सरसावले, अर्थात 19 वर जाऊन पोहोचलं जात आहे. 19 धाबा स्कोरबोर्डवरती येत आहेत. थोडासा मात्र काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण होते, तर विनंती असेल विद्युत पुरवठा संघाला, त्यांची जी टीम असेल त्यांना विनंती आहे, ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या आपण दूर करायच्या आहेत. स्पर्धेतील नीटनेटकेपणा आणि त्यातील नियोजन हीच तर या स्पर्धेची खरी ओळख आहे. आणि हे सर्व होत असताना थोडासा इथे आपण पाहताय अडचण थोडीशी निर्माण झाली आणि ती दूर त्वरित करायची आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मैदानाचा आपण विचार केला तर सामना थोडासा ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना, अर्थात 16 चेंडूंचा खेळ. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहताय कुक्षेत संघाची धावसंख्या ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मंदार लवेकर यांनी केलेली गोलंदाजी जिथे 5 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये दर्शन घरत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. त्यानंतर अभिषेक रखवी याच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण केलं तर ज्यांना आतापर्यंत ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. विजयासाठी अजून 29 धावांची गरज असेल आणि चेंडू बाकी असतील ते म्हणजे ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को 29 धावा. थोडक्यात सांगायचं झालं तर 8 चेंडूमध्ये किमान 5 षटकारांची गरज असणार आहे. TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. TennisCricket.in, India's first tennis ball cricket. महेश कडू मित्रमंडळ सोनार आयोजित माजी सरपंच चषक आपण अनुभवताय. पर्व तिसरे आणि आयोजक व संयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय महेश कडू मित्रमंडळ सोनारी, कावेर मित्रमंडळ वाशी, प्रमोद स्पोर्ट्स, कडू 11, ज्ञानेश्वर माऊली, RP क्लब जसकार, ऑफिस बॉयज, पार्किंग बॉयज, गारवाली बीट्स, तसेच महेश बालदी मित्रमंडळ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहता एक उत्तम दर्जाचं देखण्याचं आयोजन. पाहावं आणि पाहतच राहावं आणि खेळाडूला वाटणारं खेळावं आणि नेहमी खेळण्यासाठी इथे मात्र मिळावं अशा प्रकारचं आयोजन आपण अनुभवताय. थोडासा विद्युत पुरवठ्यामध्ये अडचण निर्माण झाली आणि ती अडचण दूर करण्यासाठी विद्युत पुरवठ्याचे सर्व स्वयंसेवक येताना दिसत आहेत. वेळेच्या पाबंदात चालू असणारी स्पर्धा मांडावी लागेल. षटक संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावसंख्या धावफलकातील आली जाते बिनबाद 20 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 6 चेंडू व 28 धावा जिंकण्यासाठी गरज असणार आहे कुक्षेत संघासाठी. गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय राजेश म्हात्रे.
ओव्हरऑल आपण विचार केला तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आज. प्रभावित केलं या गोलंदाजाने असं म्हणावं लागेल. नागाव संघाचे सर्वच गोलंदाज चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 गोलंदाज वापरले गेले नागाव संघाच्या माध्यमातून. एकेरी आकड्यातच धावसंख्या ज्यांनी दिली आहे, पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 8 व तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. यावेळचा चेंडू पहिलाच चेंडू आपण पाहिला, फलंदाजचा त्रिफळा उडवला जातोय. आणखी एक फलंदाज क्लीन बॉल. मानाचा मान घेऊन येतान बंद यारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान. सामना आता मात्र थोडासा हातून निसटताना दिसतोय. ज्या पद्धतीने समुद्र किनारी गेल्यानंतर एखाद्या वाळूवरती मूठ मारावी आणि ती वाळू हातातून निसटावी, त्या पद्धतीने सामना थोडासा हातून निसटताना दिसतोय. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. पाहूया कोणाच्या बाबतीत काय घडते आणि कोणाच्या बाबतीत काय बिघडत आहे. जिथे आपण विचार केला तर चेंडू बाकी आहेत 5 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. नवीन आलेला फलंदाज केतन पाटील. यावेळचा चेंडू जबरदस्त प्रहार केला जातोय चेंडूवरती. चेंडू पाहिला काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक आलेला उत्तम दर्जाचा फटका, षटकार. आपण जर या फटक्याची ॲक्शन रिप्ले पाहिलीत तर नक्कीच पूर्णपणे ताकद लावून या फटक्यावरती प्रयत्न केला होता आणि त्याचं रूपांतर 6 धावांमध्ये झालं. समीकरणाचा विचार केला तर 4 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 4 चेंडू 22 धावा. फलंदाज केतन पाटील सुरुवात तर करतोय, शेवट कसा होणार. पहिल्या सामन्याचा विचार केला तर या फलंदाजाचा ज्यानं 3 षटकार एका सत्रामध्ये खेळले होते आणि तोच फलंदाज आणि संघाला आता मात्र त्या षटकारांचीच गरज आहे. पाहूया गरजेनुसार फलंदाजी होते की या खेळाडूची, जिथे 4 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. इथे मात्र या खेळाडूने सामना जिंकून दिला तर नक्कीच हा हिरो होणार संघासाठी, यात तीळ मात्र शंका नाही. पुढचा चेंडू आलाय, प्रहार केला जातोय. चेंडू पाहिला तर मिड विकेट, डीप मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक हल्ला जाते, अर्थात धावफलक पोहोचतोय 27 वर. विजयासाठी 3 चेंडू 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. कठीण आहे परंतु अशक्य म्हणता येणार नाही, कारण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडताना आणि बिघडताना आपण पाहिल्यात. पण आता मात्र चेंडू आपण पाहिला, चेंडू मात्र उसळी घेतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. यस, 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. 2 चेंडू आणि 17 धावा. प्रयत्न होत आहेत. हा चेंडू चांगला फटका, बरोबर गॅप शोधली आहे. चेंडू डीप मिड विकेट, सीमा पार, चौकार. हॅलो, थँक्यू डीजे मास्टर. आतापर्यंत आपण पाहिला 1 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे 13 धावांची. आणि आतापर्यंत आपण अतिशय पाहिले तर तब्बल 10 चेंडू निर्धाव गेलेत कुक्षेत संघाचे खेळाडू. यावरून त्यांना आत्मचिंतन नक्कीच करावं लागेल हा सामना संपला तर. शेवटचा 1 चेंडू 13 धावांची गरज. यावेळचा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय आणि हा एक गगनचुंबी, एक उत्तम दर्जाचा फटका, षटकार येतो आणि या सामना संपला जातोय. DJ Sangam in the mix.
येस, थँक्यू डीजे मास्टर. खरं तर आपण पाहिला हा सामना अवघ्या 6 धावांनी हा सामना कुक्षित संघ हारला. आतिशजी, हा सामना कुक्षित संघ अवघ्या 6 धावांनी हारला आणि या डावामध्ये आतापर्यंत कुक्षित संघाचे फलंदाज 10 चेंडू निर्धाव केलेत. यावर नक्की जाणवते प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल जरी आली असती तर कदाचित हा सामना चेंडू शिल्लक ठेवून कुक्षित संघ जिंकू शकला असता. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये आपण महत्त्व दिलं जात नाही असं म्हणतो, परंतु जर आणि तर शब्द वापरले नाही तर क्रिकेट सुद्धा पूर्ण होत नाही. हरकत नाही. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि या सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत येतोय. सामन्याचा सामनावीर या 14 चेंडू 40 धावा. प्रतीक ठाकूर 5 षटकार ज्यांनी लगावले बहादर खेळी आपल्या संघासाठी करणारा प्रतीक ठाकूर ठरला यावेळीच मात्र सामन्याचा सामनावीर. कुक्षित संघाचे सुद्धा विशेष आभार मानले जात आहेत की आपण या स्पर्धेमध्ये आला चांगला खेळ केलात. दीपक दादा पाटील आणि त्यांचा संघ चांगला खेळ केलात आणि प्रयत्न केलेत आपण जिंकण्याचा, त्याबद्दल आपले सुद्धा विशेष कौतुक. तर प्रतीक ठाकूर याला विनंती, आपला सामनावीरचा किताब आपण स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचा आहे आणि हे देण्यासाठी विनंती केली जाते. जय माता दी ग्रुपचे आमचे एक प्रेमळ सदस्य सन्माननीय सन्माननीय नामदेव विषय यांना विनंती आहे. नामदेव विषय यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा सामनावीर जो किताब आहे खेळाडू प्रतीक याला मिळालाय तो आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण द्यावा अशी आपणास विनंती केली जाते. जय माता दी ग्रुपचा एक प्रेमळ